वहिनी, हो काय छान दिसताय तुम्ही. थँक्यू. बसा बसा. हो बसा ना तुम्ही बस. चला सगळ्यांनी आता आपापल्या जागेवर बसा. परीक्षक आता निकाल जाहीर करतील. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रज्ञाशक्ती स्पर्धेला आपण सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. नेहमीसारखी ही स्पर्धा चुरशीची झाली. विशेषतः अक्षरा सूर्यवंशी आणि चंचला विचारे यांच्यात विशेष चुरस झाली आणि त्यात चंचला विचारे अहो थांबा जरा, थोडं ऐकून तर घ्या. जिंकली मी. ट्रॉफी आणा आणा आणा. नाही म्हणजे आम्हालाही वाटत होतं तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच्या भाची आहात, तुम्हीच जिंकाल. जिंकलीच नाही नाही काळजी करू नका, बक्षीस तुमच्याच घरी आले. जरी भुवनेश्वरी मॅडमच्या भाचीने हे बक्षीस नसलं जिंकलं तरी भुवनेश्वरी मॅडमच्या सुनेनेही बक्षीस जिंकलं. या वर्षीच्या प्रज्ञाशक्ती स्पर्धेच्या अवॉर्ड विनर आहेत अक्षरा सूर्यवंशी. शांतरा, हे कसं काय शक्य आहे? स्पर्धा मॅच जिंकले. मम्मी म्या तुला सांगते, पहिल्या राऊंड मध्ये ना मला पायात पाय घालून पाडलं. ते नाही दिसलं तुम्हाला? म्या तुला सांगते ना, समजा खोटं आहे, समजा खोटं आहे. म्या जिंकले. आम्ही सगळं पाहिलंय, कोण कोणाच्या पायात पाय घालत होते सगळं आम्हाला दिसलंय. तुम्ही डिस्क्वालिफाय झालात. आणि म्हणीचं काय? म्या लिहिलंय म्हणी. म्या समजा म्हणी लिहिलं. फक्त एक शेवटची काहीतरी ती राहिली होती, पण म्या समजा बरोबर म्हणी लिहिल्यात, त्यामुळं म्या जिंकलेली आहे. अहो पण 2च म्हणी बरोबर लिहिल्या होत्या, बाकीच्या सगळ्या चुकल्या. तू या दिला नाहीस तिला लिहायला. कसं खोटं बोलतीस? चुकल्यात म्हणून. मम्मी माझ्या म्हणी कसं चुकू शकतात? नाही चुकल्या. अक्षरा सूर्यवंशी यांनी सर्वच म्हणी बरोबर लिहिल्या, त्यामुळे ती फेरी त्याच जिंकल्या. आणि शेवटचा प्रश्न कसला फालतू प्रश्न विचारलेला मम्मी. पोट बुडाली तर? अगं असं कधी होतंय का? आणि समजा बुडाली पोट तर मग काय? माणूस प्रत्येकाला स्वतःचा विचार करतोय. म्या स्वतःचा विचार केला म्हणून म्या पोटी पहिली चढली. त्या हेलिकॉप्टर मध्ये पहिली चढली. माझं बरोबर आहे, तुम्ही चुकीचा विचारताय. वय बरोबर आहे चंचीचं. हिचं उत्तर चुकलंय असं कुठं असतंय? वय समजा ना आधी पाठवते स्वतः नंतर राहती. नाही, तो हायपोथेटिकल प्रश्न होता. काय असतं ती? अहो म्हणजे गृहीतकावर आधारित प्रश्न होता तो. खरा नव्हता ना, त्याचं उत्तरही तसंच अपेक्षित होतं. त्यातून तुमची विचार करण्याची पद्धत कळते आम्हाला. त्यातही अक्षरा सूर्यवंशी उजव्या ठरल्या. नाही तरी बी तुम्ही चिटिंगच केले. मला काय पटलेलं नाही. मम्मी ह्यांचं चुकीचं आहे. या समजानी मॅच फिक्स केले. मी तुला सांगते, तुम्ही चिटिंग केले. हिने मी चिटिंग केले, समजानी चिटिंग केले. मी तुला सांगते मम्मी, माझं समजा बरोबर आहे. ह्यांनी उगाच खोटं सांगितलंय. ऐक तू उगा यांच्याशी वाद घालत बसू नका. मला माहित आहे का मॅच फिक्सिंग केली यांनी. चल माझ्यासाठी तूच येणार आहेस बाबू. मॅच येणार आहे. ऐकलं का? म्या येणार आहे. चला मम्मी मी तुला सांगते ना, हे समजे मग ती समजी खोटाची माणसं आहेत. चिटिंग केले समजांनी. ऐक तू मम्मी माझं ऐक, मी तुला सांगते बघ. हॅलो. हा मी आलोच आहे. हा बक्षीस समारंभासाठी. आणि आम्हाला माहिती आहे कुणाला बक्षीस द्यायचंय ते. कुणाला म्हणजे काय? चंचला विचारे, आणखीन कोण? काय? ताई अगं समजा विस्फोट झाला का? अगं समजा मॅच फिक्सिंग होतं ताई. दुर्गे तू जरा शांत राहा. मावशी अगं माझं तर डोसकच फिरले. त्यांनी पार्शलिटी केले. आता हारल्यावर तू काय बी कारण सांगशील ग? मोठ्या तोऱ्यात सांगितलं होतं आम्हाला तिचं नाक कापून हातात आणून देते म्हणून. जा सुरी घेऊन ये, आमचं नाक काप. हेच करून आलीस तू.
अगं ताई असं म्हणू नकस ग. अगं तुला सांगू, चंचिका नाही लई मनापासून खेळली ग. अगं समजा फेऱ्या तिने खेळल्या. खरं तर चंची जिकाय पाहिजे होती ग. ती समजे परीक्षक नाही त्या मास्तर डीच्या बाजूने होते ताई. वय की मावशी, अगं आम्ही त्यांच्याशी लय भांडलो, पण त्यांनी काय रिझल्ट बदललाच नाही. आणि बाकीचे पण समजे म्हणत होते का मॅच जिंकले म्हणून. आणि ताई तुला सांगू, अगं पहिल्या फेरीला का नाही दुर्गे, आम्हाला लई राग आलाय. आमचा मोठा अपमान केलाय तुम्ही. अगं मावशी ऐक की माझं. पहिल्या राऊंडला पायात पाय घालून पाडलं ग तिनं मला. होय की ताई, अगं चंचिका नाही ती पांढरी फक्की असती का नाही त्याच्यातच पडली. अगं समजा कोण तिचं पांढरं झालतं. वय की केवढं हसलं समजत माझ्यावर. अगं मावशी ते समजे परीक्षक आहेत ना त्या अक्षराच्या बाजूने होते. इतकी फालतू उत्तर दिली ना तिनं, तरी बी तिलाच बक्षीस दिलं. अगं मी इतकं चांगलं उत्तर दिलतं पण आम्ही तुला आमच्या घरची सून करून घेणार होतो, पण तू तुझी लायकी दाखवलीस. अगं ताई अजून बी विचार सोडू नकस ग. अगं चंचिका नाही लई प्रामाणिकपणे खेळल्या ग स्पर्धा. आणि तुला सांगू का, त्या मास्तर डीनं उलट चीटिंग केल्या बघ. अगं समजे परीक्षक तिच्या बाजूने होते. ओंक्या, ते गोळाच्या डिलिव्हरीचं बघ आणि गोडाऊनचं ते कलरिंगचं काम बिम झालंय का बघ, वायरिंग बिरिंगचं सगळं. कारण राहिलेलं माल सगळा गोडाऊनला नेऊन टाकायला लागेल म्हणताना मला चेक कर एकदा. काळजी करू नको, डिलिव्हरीचं पण काम झालंय, गोडाऊन पण एकदम चकाचक आहे आणि वायरिंग एकदम ओके. मी येतो, जरा काम आहेत ते निपटवतो. हा 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 ठीक आहे. चल चल चल. हॅलो, हा मास्तरीनबाई, अभिनंदन. ट्रक भरून अभिनंदन. ठीक आहे, अभिनंदन तुमचं. म्हणजे स्पर्धा जिंकला तुम्ही, आम्हाला माहित आहे. अहो तुम्हाला कसं कळलं? अहो मला खात्री होतीच. 3 राऊंड जेव्हा तुम्ही जिंकला का नाही तेव्हा मी म्हणलं स्पर्धा तुम्ही जिंकताय. सोडा एक मिनिट मी एवढे राऊंड जिंकली हे कसं कळलं तुम्हाला? हे हलक्यानं काम नसते आपलं. इथे ऍड करून ठेवला होता आपण. लाईव्ह मध्ये आपल्याला टेलिकास्ट होतं शिवानी वहिनींकडनं. विचारा की त्यासनी. त्यांना मी सांगून ठेवलं होतं प्रत्येक राऊंड नंतर आम्हाला खबरबात कळली पाहिजे म्हणून. अहो एवढं भारी वाटलं का नाही. लय लय आनंद झाला बघा, लय आनंद झाला. मी आता ओंक्याला म्हणलं मास्तरीन माईंचा विषय कसा आहे, ते पूर्वीच्या काळी कसं दरबारात लोक इडा बिडा उचलायचीत का नाही, तसं आहे तुमचं. एखादी गोष्ट मनावर घेतली की मग धरकाट काढताय तुम्ही. मग झेंडा लावल्याशिवाय घरला येत नाही, मोहीम पत्ते केल्याशिवाय. नाही लय भारी काम. अहो एवढी मोठी स्पर्धा जिंकायचं म्हणजे काय साधा इशे नाही. इशे हार्ड करून ठेवला सोडा तुम्ही. बस बस बस, केवढं कौतुक कराल. तर कौतुकासारखाच विषय आहे. तर मी काय म्हणतो, आता ते बक्षीस समारंभ असेल ना? हो आता सुरू होईल थोड्या वेळ. आई शपथ, कसला भारी क्षण असेल हो त्यो. आई साहेबांकडनं तुम्हाला बक्षीस मिळणार, तुम्ही दोघी बी स्टेजवर. आई शपथ, एक नंबर. नाद खुळा योग म्हणायचं याला. मी या लागलोय सोडा. नाही तुम्ही या, नक्कीच या, पण स्पर्धेला आला असतात तर अजून बरं वाटलं असतं. होय हो, मला बी यायचं होतं स्पर्धेला, पण आता काय करणार, तुम्हाला म्हणलं का नाही अर्जंट काम लागलं. आणि ते कसं होतं विषय जरा, ते ओंक्याच्या जीवावर टाकून चालणार नव्हतं एकट्यावर, त्यामुळे मला थांबायला लागलं. पण मला तुमची मिनिटाची बित्तम बातमी कळत होती सोडा, त्यामुळे मी तिथं असल्यावानीच होतो तुमच्या संग. पण आता बक्षीस समारंभाला वेळ द्या. आता सुरू होईल थोड्या वेळ. होय होय या लागलं. मी काय म्हणतो, तुम्हाला कपडे बिडे बदलायचे आहेत काय बक्षीस समारंभासाठी? मग पाहिजे तर मी तिथे येतो काय, मग आपण दोघं घरला जाऊया. मग तुम्ही मस्त नवीन कपडे बिडे घाला, मग परत जाऊया की बक्षीस समारंभाला. नाही मी साडी आणली होती इथेच.
आई शपथ बर 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 अशी आयडिया करताय होय. म्हणजे तुम्हाला मी आमच्यावर कॉन्फिडन्स होताच म्हणा तुम्हीच जिंकणार म्हणून. हा नाही हो तसं नाही. नाही नाही अहो, जिंकणार तर होताच थोडा तुम्ही. बरं चला येतो आम्ही टाळ्या वाजवायला. खरं सांग काय मी आता ढोल ताशा घेऊनच येणार होतो माहिती काय संघ. पण म्हणलं आता तुम्हाला ते आवडणार नाही आवडणार काय माहित नाही म्हणताना म्हणलं की रिक्स घ्यायला नको कॅन्सल करूया. बरं चला आजीचा बिलही फोन आलाय मागा तर ना तिला बी कळवायला पाहिजे बातमी. ठीक आहे या लवकर या. आलो आलो हे काय हे बघ, आलो टम मध्ये आलोय निघालोच बघा. आलो ठेवतो. जावई बापू जाव आजीपती. हा आजीपती बोल. अगं 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती तुला आनंदाची बातमी कळली का नाही? काय झालं? अगं मास्तरीनबाई ती स्पर्धा जिंकल्या. अरे काय सांगतोय खरं का काय? अगं वय तर अरे वा 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 वा. घरी सांग सगळ्यांनी. वय वय सांगते. ठेव फोन. घरी सांग सगळ्यांना. आई मी जाऊन येतो. हा थांबा कुठे निघाला? आई असं काय करताय? मी म्हंटल ना मी स्पर्धा बघायला चाललोय. आता तुम्हाला स्पर्धा नाही बघता येणार. का? आधिपतीचा फोन आलता. स्पर्धा संपली. स्पर्धा संपली? सुनबाईनं स्पर्धा जिंकली. काय सांगताय काय आई? मी तुम्हाला काय म्हटलं होतं? ही स्पर्धा फक्त अक्षरा जिंकणार. हुशार आहे मुलगी. सासूवरती गेली. पण मी उशीर केला. मी स्पर्धेला जाऊ नाही शकलो बघायला. नाही नाही तुम्हाला उशीर नाही झाला. अहो स्पर्धा नाही बघता आली आणि बक्षीस समारंभ तर बघता येईल का नाही? अरे हा हे बरोबर आहे आई. म्हणजे मला स्पर्धा नाही बघता आली पण अक्षराला बक्षीस घेताना बघण्याचा आनंद मिळेल. मी जाऊन येतो. वय वय जा जा तुम्ही. मी आलो. ताई तू बघितलंस ना ते प्रज्ञाशक्तीवाली लोक आलती तेव्हा त्यांनी स्वतःनी आग्रह केला बघ आता मास्तरडीनं स्पर्धेत भाग घ्यावा म्हणून. तू बघितलंस त्यांनी स्वतःनीच विषय काढला. म्हणजे बघ ताई त्यांचं का नाही आधीपासूनच हे समजा प्लॅनिंग होतं. हा लई पाताळ यंत्री बाई आहे ती मास्तरडी. दुर्गे कोण कसं आहे आम्हाला बरोबर माहित आहे. तू सांगू नकस. आमचं डोसका आधीच फिरलेला आहे. आता ते अजून फिरल. चंचीचा एक गाल लाल झालाय. आता तुझं अख्खं थोबाड रंगू आम्ही. चला निघा आता. तुमची ना यादीच केली पाहिजे. आम्हाला किती वेळा तोंडावर पाडलंय ते. आमचं आम्हालाच कळना अजून आम्ही तुम्हाला घरात का ठेवलंय. अगं ताई असं म्हणू नकस ग. अगं खरं तर आमची काय बी चूक नाही ताई. निघा म्हणलं नव. तोंड काळं करा. निघा. चल चंचे. भुवे अगं चल की बसलीयस काय? जायचंय ना वो बक्षीस समारंभाला. आमची जायची इच्छा नाही. अगं असं का बोलतीयस? सुनबाई स्पर्धेसाठी निघाली तेव्हा तूच म्हणली होतीस ना व सूर्यवंशी घराण्याची सून म्हणून जातायसा. घराण्याचं नाव राखा म्हणून. आणि मग अगं आता तिनं एवढा नंबर काढलाय आणि तू असं म्हणतेस वय. अगं तुझी इच्छा पूर्ण केली तिनं. सासूच्या हस्ते सुनबाईला बक्षीस. कसलं भारी वाटतंय बघ. तेच नगाय आम्हाला म्हणून आम्ही जात नाही. अभिनंदन अभिनंदन अक्षू. अगं मस्तच मस्तच. खूप बरं वाटलं बघ. नेहमीसारखी जिंकलीसच. पण मी किती वाट बघितली तुमची. का नाही आलात तुम्ही? अक्षू अगं तुला माहितीये ना तुझी स्पर्धा असली ना की मला टेन्शन येतच ग. मला द्या ना. मला बोलायचं द्या ना मला. हा हा एक मिनिट.
आईशी बोल. हॅलो अभिनंदन. बघ बघ जिंकलीस की नाही. मी काय म्हणाले होते तुला आ? मला माहिती होतं तूच जिंकणार. मला किती आनंद झालाय काय सांगू तुला अक्षरा. हो ग, मी सोडून सगळ्यांना खात्री होती. आणि तसंही मी काही जिंकण्यासाठी नाहीच खेळले, मस्त एन्जॉय केलं मी. पण खरंच तुम्ही का नाही आलात? अगं काय सांगू, यांचं आपलं नेहमी सारखं सुरू झालं ना. मला टेन्शन आलंय, मला टेन्शन आलंय. मग कसं येणार आम्ही. अगं आई, आता मी काय शाळेत आहे का? शाळेतली गोष्ट वेगळी होती. अगं हो खरंय तुझं, तू मोठी झालीस. पण आम्ही आहोत तसेच आहोत. यांच्यात काही बदल आहे का? अगं यांच्यामुळे मला पण नाही येता आलं का अक्षरा. ते पण काही झालं तरी बक्षीस समारंभाला नक्की या तुम्ही. अगं हो येणारच होत आम्ही लगेच आवरून निघतो. हा हा लगेच निघा. बरं इरा नाहीये का तिकडे? नाही ग, ती जरा बाहेर गेलीये. येईल एवढ्यात. अच्छा, तिला पण घेऊन या. हो हो आणणारच आहे तिला पण. ठीक आहे मी ठेवते आता आणि नक्की या, मी वाट बघते. अगं येतोच आहे आम्ही तयार होतो आणि येतो तिकडे. हा ठीक आहे बाय. आओ चला चला आपल्याला जायचंय. हा हो. चला चला. छंचे, नेहमी सारखी माती खाल्लीस ना व? आता काय विचार करायलीस ग? तुझ्या तर विचार करायची बी भ्या वाटायली मला. आता हारलीस ती मान्य कर. मम्मी, त्या फालतू स्पर्धेत हरल्याचं मला काही बी वाटत नाही. पर तुझ्या बहिणीनं जे माझ्या कानफाडत वाजवले ना, त्याचा आवाज अजून बी माझ्या कानात घुमतोय. पर आता नाही मम्मी, आता बाद झालं. डोसक्यावरनं पाणी गेलंय माझ्या. ए छंचे गप्प बस, उगा काय बी बोलू नकस. नाही आता बोलणार नाहीच, आता करून दाखवणार. आणि तेच करणार जे मला इतके दिस करायचं होतं. छंचे म्हणजे काय करणार आहेस तू? कळलंच. छंचे, कुणाला फोन लावायली? हा हॅलो तरडे बाई, तुम्हाला जे सांगितलं होतं ते करायची वेळ आली आता. वय पैसे देणार आहे मी, काय बी फुकट नाही करणार. पर काम चोख झालं पाहिजे ना. या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. थोबाड बंद ठेवायचं एकदम. आला काय ध्यानात? सांगती पुढचं. छंचे काय करणार आहे सांगशील काय? समज सांगते, तू फक्त पैशाची जुळवाजुळव कर. काय पैसे? वय खूप लागणार आहे. जेवढे जमतील ना तेवढे पैसे जुळव. हा अगं ए खुळीस काय? मी कुठनं आणू पैसे? मम्मी, काय बी कर, कुठनं बी आण, पण पैसे जमव. कारण आता म्या माग हटणार नाही. अगं चंचे, पर काय करणार काय आहेस तू? समजा कळणारच आहे का तुला? तू फक्त पैशाची व्यवस्था करून दे. हं? मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळे बक्षीस समारंभासाठी तयार राहा. थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे येतील. अक्षरा अभिनंदन. बाबा आला. तुझं कौतुक करायला यायला नको? खूप बरं वाटलं तुम्ही आल्याचं बघून. पण खरं सांगू का, तुम्ही स्पर्धेला आला असतात ना तर मला अजून बरं वाटलं असतं. मला यायचं होतं बाळा, पण वेळेत निघणं झालं नाही. मग म्हटलं बक्षीस समारंभ तरी अटेंड करायचाच. तुझा कौतुक सोहळा बघायला यायचंच म्हणून आलोय. आणि एकटा आलोय बरं का. आई, बाबा, तुम्ही खरंच आलात. थँक्यू. अगं तू काय थँक्यू म्हणतेस?
थँक्यू आम्ही सगळ्यांनी तुला म्हणायला हवं. तुझ्यामुळं हे सगळे आनंदाचे क्षण बघायला मिळतात आम्हाला. अक्षू बाळा, अभिनंदन बर का. अक्षरा, अगं मनापासून अभिनंदन हा. कॉंग्रॅट्स ताई. थँक्स. काय झालं मॅडम, अजून आल्या नाहीयेत? अहो हो ना, मी पण फोन केला त्यांना पण त्यांनी फोनच घेतला नाही. प्रत्येक वर्षी वेळेवर येतात भुवनेश्वरी मॅडम. हो ना, काय करायचं आता? कुणाला तरी पाठवायचं का त्यांच्या घरी? पण आता पाठवून परत यायला उशीर नाही का होणार? काय करायचं मग आता? हे बघा, सगळे जमलेले आहेत, सगळे वाट बघतायत. एवढ्या लोकांना तात्काळ ठेवणं चांगलं नाहीये. हो ना, मला वाटतं काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे.